आपला हा भारत देश आज 21व्या शतकातली वाटचाल करताना एक विकसनशील देश म्हणून उभ्या जगात नावारूपास आहे। प्रत्येक क्षेत्रात आपला भारत देश आज आघाडीवर आहे। एवढेच काय, आज आपल्या देशात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला भगिनी सुद्धा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत। पण ज्या आपल्या भारत देशात नवदुर्गा म्हणून स्त्रियांची पूजा केली जाते, त्याच आपल्या देशात आजही नवजात बालिकांची गर्भातच विधून हत्या होते। आणि एवढ्या सगळ्यातनं ती सगळी वाचली आणि मोठी झाली। तर आजही पुणे, मुंबई, कलकत्ता, दिल्ली यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये स्त्रियांवरचे आणि बालिकांवरचे अत्याचार ही न्यूज चॅनलची हेडलाईन असावी, हे आपलं दुर्दैव आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। त्यासाठी कायदाच कठोर व्हायला हवा, पण नुसता कायदा कठोर करून चालणार नाही, तर महिलांकडे, स्त्रियांकडे बघण्याची समाजाची मानसिकता बदलायला हवी, हे सत्य। आणि हा ज्वलंत प्रश्न आज आपल्या समोर सादर होत आहे। रात्रीचे 3 वाजण्याची वेळ। मेडिकल सेमिनार, कोलकाता मेडिकल कॉलेज येथील हाच तो दुर्दैवी प्रसंग। आज से अब से गान मेरी मैं तुमको ना छूने दूंगी। जान को चाहे छलनी कर दो, मान को ना छूने दूंगी। आज से अब से आन मेरी मैं तुमको ना छूने दूंगी। जान को चाहे छलनी कर दो, मान को ना छूने दूंगी। छू के देखो दिल मेरा, तुम दिल में अपने कर लोगी, पर चल के देखो तुम मुझको, मैं तुमको नहीं छोड़ूंगी। मैं तुमको नहीं छोड़ूंगी। तुमको नहीं छोड़ूंगी। सर्दी सारी रात को गहरी कर के नहीं चलूंगी। कैंडल जला के सैंडल दिखा के मर के नहीं चलूंगी। जिस दुनिया में माँ बहने रिश्ते नहीं है, काली है उस दुनिया से मर्यादा के रिश्ते सारे तोड़ूंगी। कदम मिला के देखो तो मैं साथ में तेरे चल दूंगी। चल के देखो तुम मुझको, मैं तुमको नहीं छोड़ूंगी। मैं तुमको नहीं छोड़ूंगी। तुमको नहीं छोड़ूंगी। और बंदर कितना ऊपर चढ़ा है मुझे भी देखो। ज्यावेळेस या नीच नायकांची शक्ती आणि ताकद तरुण मुली आणि स्त्रियांपुढे चालत नाही, मग या वासनांत नराधमांची नजर वळते ते 5-5, 6-6 वर्षांच्या कोवळ्या बालिकांकडे।
दुपारची जेवणाची सुट्टी बदलापूर माध्यमिक विद्यालय येथील हा असतो माणुसकीला कायम फासणारा नीच प्रसंग. अजून किती दिवस स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या उघड्या डोळ्यांनी पाहणार आहात आपण? अहो, त्यासाठी कायदाच कठोर व्हायला हवा. यांच्यासारखं नीच कृत्य करणाऱ्या नराधमांना कोर्ट कचेरी जेल न दाखवता तर चौकात जनतेसमोरच कोळ्या घातल्या पाहिजे. जय हिंद.